आता आपला बाळ आहे पहिल्यापासून नाजूक श्रेणीचा, आहे अशक्त. आपल्याला तर माहितीच आहे ना, त्यात ह्या बिचारीचा काय तो दोष. आणि बाळ हा 3 मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा. तुम्हाला तर माहितीच आहे ना, पार्वती वहिनींनी मुलगा व्हावा म्हणून किती कठोर उपासना केली होती, सूर्योपासना. आणि त्यातच त्यांची प्रकृती किती खालावली, किती त्रास झाला त्यांना बाळांपणात. आपल्याला तर माहितीच आहे ना. ह्याचा बाळवर पण परिणाम होणारच ना. म्हणून तर बाळ अशक्त आहे. आई वडिलांकडून काही गोष्टी न मागता मिळतात त्या या आशा. त्यात हिचा काय दोष? नाही, तू म्हणतेस ते योग्यच आहे ग, पण म्हणून त्याची प्रकृती सुधारावी यासाठी हिने काही केले का प्रयत्न? अहो, आम्ही काही कमी प्रयत्न करतोय का? पण फरक दिसायला वेळ तर लागेल की नाही? हळूहळू दिसेल व्यवस्थित. सासूबाई, मला एकच कळतं, जर का हे एवढा अभ्यास करून ज्ञान मिळवतात, तर प्रयत्न करून, व्यायाम करून आरोग्य का नाही मिळवू शकणार? अगदी खरंय तुझं. पण हे बाळनं नको घ्यायला मनावर. त्याला अभ्यासापलीकडे काही दिसतं? आता सुद्धा स्वारी कुठेतरी वाचनालयातच रममाण झाली असेल, पाहशील तू. सुदेव, तसंही या सत्रांना तिलांजलीच द्यायची आहे ना. तिलांजली कशाला? चांगले तर आहेत. असे का बघताय माझ्याकडे, जणू काही मी अनोळखी प्राणी आहे? काय झालं? काय झालं? कसंय भामा, आज कुणीतरी भलतच आनंदी होणार आहे बरं का. कुणासाठी तरी विशेष भेट आणलीये. काय काकू, चेष्टा करतेस ना माझी? नाही, थांबा. सबूर, काय आहे हे? फाटला असेल कधीतरी. काकू, तू टाके घालून देशील ना? मी? आता काय बुवा, तुझ्या धर्मपत्नीची परवानगी असेल तर. परवानगी? ती कशाला? आपण असेच तर वापरत आलोय ना कपडे. हो, पण आता तेच अंगरखे मुठा नदीमध्ये विसर्जित करायचे कायमचे. आणि तसंही हे कापड किती खरखरीत आहे. त्यापेक्षा नवीन छान अंगरखे सदरे शिवून घ्या. अगदी बरोबर बोललीस. अरे, तीच तर तुझ्यासाठी भेट आणली आहे. काशा, तुझ्या अंगरक्यासाठी हे नवीन कापड मागवलेलं आहे. हे घे दादा. अहो काका, कशाला विनाकारण खर्च? काय आवश्यकता होती ना? होय तर, जणू काही तुझं हे कापड आणण्यासाठी अख्खा वाडाच गहाण ठेवायला लागलाय आम्हाला. हो काका, किती मौसूद कापड आहे. अजिबात आधीसारखे खरखरीत नाहीये. आवडलं ना नक्की? हो तर, अशाच कापडाचे सदरे शिवून घ्यावेत हे मनात होतच माझ्या. पहा, मी म्हणाली होती की नाही की बाळला अगदी आवडेल कापड. कुठून मागवले हे कापड? अरे, इथूनच, चोळखणाळीमधून. त्याचेच तर अंगरखे शिवायचे आहेत ना. अरे, सध्या किती मागणी आहे या कापडाला. आणि बरं का, विलायतेहून मागवलेलं आहे कापड, टॉप क्लास. विजय माझा होईल हे नक्कीच. आणि मला हरवणार इथे कोणी आहे असं मला दिसत नाहीये. हे मात्र तू अगदी योग्य बोललास. चला, म्हणजे समुद्राची सफर तुझ्या नशिबात आहे तर. काय करवे, आता कुठली नवीन स्पर्धा आखली आहे?
काय रे दाजी, तुला काहीच ठाऊक नाही की काय? नाही. अरे सांगतो. अरे आपल्या महाविद्यालयाने धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे आणि खूप विद्यार्थी जोमाने तयारी करतायत आणि मी ऐकलं की टिळक सुद्धा जय्यत तयारी करतोय म्हणे. काय रे टिळक, घेतोयस ना भाग? काय रे, तू धावणार आहेस? तर अरे सकाळी धावतच जात होता ना तो वर्गात. मला नसती धावाधाव करण्यात काहीही रस नाही. मी सांगतोय तुम्ही कोणी भाग घेऊ नका, अभ्यास करा, भलं होईल भलं. शांत हो. अरे अभ्यास काय, तो तर होतच राहील रे. आता मला सांगा, 7 समुद्रापार इंग्लंडला जाण्याची संधी नेहमीच थोडी मिळते. पण तुझ्या नाजूक प्रकृतीला झेपणार नाही ते. एक, दोन, तीन. वा बाळ वा, फारच कमी लेखलं रे मी तुला. वाघ निघालास वाघ, तुझी इंग्लंड वारी पक्की. चौदा, 15, 16, 17, 18, 19, 20. अहो हे काय करताय? दिसत नाही का? माझी काकू म्हणते प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि व्यायाम सहसा सकाळी करतात. हे बघ, तू मला शिकवू नकोस. जा बदाम घेऊन ये. बदाम? सांगतोय तेवढं कर ना ग. अजून काय सेवा करावी? साखर नाही आणलीस? तुला माहिती आहे ना, मी नुसतं दूध पित नाही. 8, 9, 10. साखर? खलबत्ता सांगायला विसरलो. या घरात व्यायाम कोणाचा चाललाय तेच कळत नाही, तुमचा की माझा? अहो काय होतंय? हळू. इतका कशाला व्यायाम करायचा? बाळ, अरे बाळ शांत हो ना. अरे काय शांत हो? म्हणजे ही सगळी थट्टा होती, मस्करी होती, थाप होती. बाळ, तुला हे कळायला हवं होतं की एवढ्या सामान्य स्पर्धेच्या विजेत्यास कोणी विलायतेत पाठवेल का? म्हणजे तुला सत्य माहिती होतं आणि तरी तू माझ्या मागे लागलास की मी यात भाग घ्यावा. मला काही बाई सांगून वेड्यात काढलंस आपल्या देशाबद्दल. हे बघ, तुझे नसते सल्ले दिलेस ना, त्यामुळे माझी ही अवस्था झालीय, समजलास? अरे टिळक, काय वेड्यासारखा धावलास रे? कारण मुळात तू वेडा आहेसच. बिचारा भावनेच्या भरात आपला वाहून जातोस. एरवी स्वतःला एवढा हुशार म्हणवतोस,
मग अशा वेळी तुझा मेंदू कुठे शेण खायला जातो? थांब दाखवतो तुला. शांत हो ना. आणि कर्वे, ही चेष्टा मस्करी ना एका पातळीपर्यंतच पुढे असते, कळलं? बाळ तू शांत हो आणि जे झालं ते खरंच विसरून जा. विसरून जाऊ म्हणजे तू म्हणलास की विहिरीत उडी मारू आणि तू म्हणलास की विहिरीतनं बाहेर येऊ. दाजी तू सांगितलास तसा मी व्यायाम केला, नको तितका जड खुराक खाल्ला, त्यामुळे माझी तब्येत बिघडली. इथे उन्हातान्हात धावत आलो, या स्पर्धेत धावलो फक्त तुझ्या सांगण्यावरनं. आणि तूही माझ्याशी खोटं बोललास. अरे जे झालं ते वाईटच झालं. तू पण समजून घे ना बाळ, हे चेष्टा मस्करी करायचे हेच दिवस असतात. कोणाला आयुष्यभरासाठी दुखवायचं नसतं त्यात. हे सगळं तू मनात ठेवू नकोस, कळलं का? नाहीतर काय. मी काय म्हणतो टिळक, तू 2 दिवस विश्रांती घे, बरं वाटेल तुला. आणि हो, तुझ्या अंगातील हा मस्तवालपणा कमी झाला असेल तर एक गोष्ट मान्य कर की हे आपल्या गावचं पाणी नाही. तू आपला अभ्यासच कर बरं, तेच तुला झेपेल. ए झालं तुझं? झालं ना? चल निघ निघ. झेपत नाही तर कशाला भाग घ्यायचा मग स्पर्धेत? बाळ बाळ मला मला खरंच माफ कर. नाही खरंच मी यांच्या बोलण्याला फसून तुझ्या विरुद्ध वागलो, पण मनात नव्हता तुला त्रास द्यावा. मला ही गोष्ट मान्य आहे की मला हे कळायला हवं होतं की तुझ्या तब्येतीला हे झेपायचं नाही. दाजी पोरू कुठे गेला? नक्कीच त्या काशीनाथ आणि यशवंतनी खेळताना कुठेतरी टाकला असणार. अच्छा इथं होय. कर्वे साहेबांना गणित सोडवून दाखव बघू. त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकाच सूत्रात मिळतात. काय काल मैदानात तो धावू शकला नाही म्हणून तुम्ही सगळे हसलात त्याच्यावर. आज तुमच्यापैकी कुणालाही गणित सोडवता आले नाही म्हणून तो हसला तर? बाळ तसे करणार नाही आणि हेच
बाळचं वेगळेपण आहे. टिळक्या माझा विद्यार्थी आहे या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. टिळक्या थांब रे. त्यानं काय होतं, पीठ सरभरीत होतं आणि भाकरी छान थापली जाते. कसं आहे ना, कधी कधी कामामध्ये ध्यान नसलं की अशा चुका होतात. ही पण एक शिकवणच आहे. फार फार तर काय होईल, एखाद दुसरी भाकरी जास्त होईल. तू खाशीलच की. मी आज उपवास करणार आहे. काय उपवास? का ग? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? अशी का बोलतेस? माझंच चुकलं ना, म्हणून मलाच शिक्षा. शिक्षा? बाई, असं का वाटतंय तुला की तुझं काही चुकतंय? अगं अशा लहान सहान चुका व्हायच्या आहेत. हळूहळू जमेल की तुलाही. तसं नाही, कालपासून बघते ना मी, हे नुसतं चिडचिडच करतायत माझ्यावर. बाळशी तंटा झालेला दिसतोय, तरीच ध्यान नाहीये आज कामात. सासूबाई आज तर डाफरलेच ते माझ्यावर. हो, पण का? काय केलंस तू? तेच तर मला कळत नाहीये, नक्की काय चुकीचं वागले मी. त्यानं काही सांगितलं नाही तुला? छे, आता माझं काही चुकले तर त्यांनी सांगायला नको का? लहान आहे ना मी, तुम्ही सांगता की नाही? म्हणून मीच ठरवले, आपल्या चुकीची शिक्षा आपणच घ्यायची. अगं बाई, म्हणून तू उपवास करणार आहेस? कठीण मुलगी आहेस बाई अगदी. खरंच? अहो, मी किती प्रयत्न केले त्यांच्याशी बोलायचे, पण हे ऐकतील तर ना. आता यांना कीचक वधाची गोष्ट सांगायला गेले तर न ऐकताच खोलीतून बाहेर काढलं मला. आजही किती बोलले मला. माझ्या कुठल्याही गोष्टीचं कौतुकच नाही मुळी, म्हणून मी पण आज तोंडसुख घेतले. हो ना, उत्तम केलंस बघ भामा. बाळा देखील असं पाहिजेच कुणीतरी. पण आता आपण तरी काय करणार भामा? आपल्या बायकांचा जन्म म्हणजे ना अगदी या पिठासारखा. कुणी कितीही पाणी टाका, मळा, चुरा, नाहीतर अगदी गरम तव्यावर ठेवा, आपण फक्त चटके सोसायचे बघ. आणि भाकरीसारखं शेकून निघायचं, अगदी ताऊन सुलाखून निघायचं. नाहीतर काय, खरं बोलताय तुम्ही सासूबाई. आणि कसं आहे ना, शेवटी आपल्या कुटुंबाला सुद्धा आपल्यासारख्या भाकरीची गरज असतेच की. म्हणजे मला नाही कळलं. माझ्या बहिणी मला भोपळा म्हणतात, आता तुम्ही मला भाकरी म्हणताय? अगं नाही ग वेडाबाई, संसाराची घडी हळूहळू कशी बसवायची हे तुला कळेल. आत्ता तू आधी हात धुवून ये पाहू. पुढच्या क्षणाला परीक्षा सुरू होणार. आणि हो, स्वतःची उत्तर पत्रिका सोडून इतरत्र बघताना जर कुणी आढळलं तर वर्गाच्या बाहेर जाण्याचा मार्ग दाखवण्यात येईल. आले का ध्यानात? काय जमतंय का? चालू दे, चालू दे. टिळक, काय सुस्त आहे का? काही करा, चिंतन करा, पण पेपर संपूर्ण लिहा म्हणजे झाले. हो, लिहा. काय रे, असायला काय झालंय? बाळ, परीक्षेचं काही गांभीर्य आहे की नाही? बाळ,
घरी काय गुरासारखं राहतोस वाटतं? नाही, इथे येऊन झोपा काढतोयस म्हणून विचारले. सर क्षमा करा, पण मला कारणे देणारी मुले अजिबात आवडत नाहीत. आले ध्यानात? अरे लाज वाटायला हवी. आपलं वय काय, आपण करतोय काय? अरे इतक्या मोठ्या शैक्षणिक वास्तूमध्ये येता जी त्या द्रष्ट्या ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कृपेमुळे तुम्हाला लाभली, त्याचं तरी भान ठेवा. पण नाही, तुम्ही मुलं निर्लज्ज आणि नतद्रष्ट भर वर्गात झोपा काढता. अहो पण गुरुजी, तो खूप हुशार मुलगा आहे, तुम्ही एकदा त्याचा ऐकून तरी. तू त्याची वकिली करू नकोस. हे असे भलते विचार मनातही आणू नकोस. छे छे. अहो पण सासूबाई, आपल्याकडे दुसरा मार्ग तरी कुठे आहे? तुम्हीच तर म्हणलात ना, मामनजी बाहेर गेलेत, लखोबा गावी गेले, कुणाला तरी जावंच लागेल ना. हो, पण म्हणून तू जाणं मला चालायचं नाही. अगं बाई, हे पुणे आहे, पुणे. भले मोठे रस्ते आणि लांबची अंतर, त्यात तू एवढ्या छोट्याशा गावात आलेली, तुला नाही झेपायचं हे सारं. अगं बाई, आणि त्यात तूच कुठे अजून हरवलीस म्हणजे झालंच. नको ती काळजी, माझ्या जीवाला नुसता घोर. म्हणून काय त्यांना उपाशी राहू द्यायचं? आधीच त्यांचे मन स्वस्थ नाही, त्यात ते उपाशी राहणार. मला इथे नाही राहणार सासूबाई. हो तर मी तुमचा शब्द नाही पाळला म्हणून जी शिक्षा द्याल ती भोगायला तयार आहे मी, पण मला जाऊ द्या. अगं नाही ग भामा, मला चुकीचं नको समजूस. मला राग नाही वाटत तुझा, उलट काळजीच वाटतीये. एवढीशी पोर तू, एकट्या बाई माणसानं इतक्या लांबवर जायचं, त्यासाठी घराचा उंबरा ओलांडायचा. कोणी पाहिलं तर काय म्हणतील? मलाही त्याच विचाराने भय वाटतं. पण आता या प्रसंगात कोण येणार आहे आपल्या मदतीला? कोणीच नाही. माझा जीव यांच्यासाठी तुटतोय. भामा, तुझा कळवळा मला समजतोय ग, पण मी हतबले. हे घरात नाहीये, मी एकटी कसा निर्णय घेऊ? तू पण जरा माझी अडचण समजून घे ना ग. म्हणजे पत्नी म्हणून मीच माझ्या कर्तव्यात चुकले असाच अर्थ झाला ना. आई, अगं मी असताना तू कशाला काळजी करतेस? अण्णा घरी नाहीयेत, पण त्यांचा हा थोरला मुलगा तर आहे. मी जातो वहिनी सोबत, म्हणजे तीही एकटी राहणार नाही आणि तुलाही शांत वाटेल. आणि मुख्य म्हणजे दादाला वेळेवर जेवण मिळेल. भाऊजी, तुम्ही याल माझ्यासोबत? किती चांगली कल्पना आहे. म्हणजे बघा ना, ह्याने सगळंच साध्य होईल. ते सारं ठीक आहे, पण बर एक वेळ हा येईल तुझ्यासोबत, पण तुम्ही दोघं जाणार कसे? रस्ता माहितीये तुम्हाला? आणि कुठं जायचंय, ते ठिकाण कुठे हे तरी माहितीये का? अहो ह्यांनीच नाही का सांगितलं ना, काय ते डेक्कन का काहीतरी कॉलेज. वहिनी, आपण रस्ता चुकलो का ग? इथे तर कोणीच दिसत नाहीये. अगं बाई, खरंच का चुकलो? पण मामनजींनी मला हेच ठिकाण सांगितले होते. मला इथेच सांगितलं होतं, पण कोणी दिसत नाही इकडे. इतक्या लांब येतात हे शिकायला, दमणूक होणं स्वाभाविकच आहे. एवढं अंतर तोडवायचं म्हणजे पाय तुटतील एक दिवशी. सकाळपासून अन्नाचा कण नाहीये ह्यांच्या पोटात. आता कुठे शोधायचं ह्यांना? आओ दादा, ऐकता का? काय? आओ खालती काय बघताय? मी समोर आहे, इकडे बघा ना.
काय काय हवंय? ते डेक्कन कॉलेज कुठे आहे? डेक्कन ना, ते तिकडे. अहो निघून काय जाताय? मी कोणी भूत आहे का? ताई, अरे ऐकले का चिंतामणी, आम्ही नाही बरं का कधी आमच्या पालकांना शाळेत किंवा कॉलेजला बोलवलं. छे, अरे काय लहान आहोत का आपण? हो ना, शिशु गटात असतानाच आपले पालक डबा घेऊन यायचे. काय रे टिळक, मगाशी तुझ्या काकूच आल्या होत्या ना डबा घेऊन? अरे काकू नाही, त्यांच्या मंडळी होत्या त्या. काय सांगतो? यांच्या मंडळी? अशा? बापरे बापरे, हे म्हणजे शेळीच्या गळ्यात हत्ती बांधण्यासारखं आहे. सर्वे अति होतोय. अरे आम्हाला धाक दाखवून काय उपयोग? घरी तर तिच्या धाकातच राहत असतील ना. होय तर माझी खात्रीच आहे, तीच याला सर्व कामे सांगत असेल. बाळ पाय चेपा माझे, बाळ भांडी घासा, मी सांगते तेच ऐका. हा बाळ. काय रे चिंतामणी? दाजी, हा दाजी, काय जास्त मस्करी करतोस? हा फार मस्करी सुचते. दाजी सोड मला. अरे सोड काय, माझ्याशी 2 हात कर, मग तुला कळेल. हा दाजी दाजी मग दाजी समजू दाजी तुला. दाजी, हा? अरे सोड त्याला, सोड त्याला. चल चल काय चल चल. अरे मस्करी करतोय का? भाकरीत पोट भरतो तुझं? कधी कधी तर हेही जास्त होतं. या आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? अरे तुझा आहार तुला किमान चौपट केला पाहिजे, चौपट. डोकं वगैरे ठिकाणावर आहे ना? अरे 1 2 3 4 आपल्या शास्त्रात म्हटलंय ना, चौरस आहार, तो यालाच म्हणतात. दाजी अरे हे 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 माझं आठवड्याभराचं जेवण आहे. 1 वेळचं झालं पाहिजे. चल खायला लाग. अरे मी आणि इतकं खावं लागेल. नको नको, हे घे, खावं लागेल. आज माझा डबा तू संपवणार. नाही नाही नाही, नको. नाही नाही नाही, हे बघ, संपवावा लागेल ना. विषय संपला, जेवायला लाग. चल 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 चल. हा हे घे, आगर आगर आगर. हा. भाकरी का? चल का बडाबट. मी भरवू ना तुला. अरे नको काय नको. जरा सविस्तर सांग पाहू काय झालं ते. सासूबाई, इतक्या काळजीने मी त्यांच्यासाठी डबा घेऊन गेले, हेच चुकलं. ते माझ्यावर का रागवतात ते समजतच नाही. यांचं माझ्यावर प्रेम नाही, राग आहे. म्हणूनच हे माझ्यावर रागवतात, बाकी काही नाही. अगं असं काही नाहीये ग. तू नेमकं सांग बरं काय झालं ते. सगळी कॉलेज मधली पोरं माझी चेष्टा करत होती, पण मला त्याचं काही नाही वाटलं. मला वाटलं मी ज्या काळजीने त्यांच्यासाठी डबा घेऊन गेले त्याने तरी खुश होती. पण कसलं काय, त्यांना न मी केलेल्या भाजीचं कौतुक, न माझ्या काळजीचं. उलट माझ्यावरच रागवले. म्हणाले कशाला आली, काय गरज होती, राहिलो असतो उपाशी. निघून जा म्हणाले. इतकं जिव्हारी लागलं ना ते. नको रडूच ग, शांत हो. या सगळ्यात तुझी काय चूक आहे? आज बाळला घरी तरी येऊ दे, चांगली शिकवणीच घेते त्याची. आपल्या बायकोला कोणी इतकं का बोलतं? तू नको रडूस, शांत हो पाहू. बाळ असा का वागला असेल? बोलावं लागेल त्याच्या. बरोबर आहे त्यांचं. आहेच मी दुबळा आणि अशक्त, मग होणारच चेष्टा माझी. जंगलाचा राजा कोण असतो? सिंह. का? कारण त्याच्या मनात आलं तर समोर कितीही मोठा प्राणी असू दे, तो त्याला फाडून खाईल ही भीती आणि हा दरारा पूर्ण जंगलात असतो बाळ. तसं तुला व्हावं लागेल बाळ, वनराज, केसरी. तरच कोणाची हिंमत होणार नाही तुझ्या वाटेला जायची, कळलं का? आणि हे शक्य आहे? मनात आणलं ना तर सगळं शक्य. तू आता हा सुका मेवा खा.
या इंग्रजांना देशातून हकलून लावण्यासाठी कोणताही मार्ग वर्ज्य समजता कामा नये. आपण सशस्त्र व्हायलाच हवं. ब्रिटिशांच्या या जुलमापुढे यवन सुद्धा लाजेल. हे पांढऱ्या पायाचे ब्रिटिश म्हणजे आपल्या देशाला लागलेली गोचिड आहे, गोचिड, जे आपलंच रक्त शोषतंय आणि तरी आपलं रक्त खवळत कसं नाही. जुलूम करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त अपराधी असतो. आपण जुलूम सहन केले कारण आपण दुबळे आहोत, निर्बळ आहोत. पण दुबळ्याला या पृथ्वीवर जगण्याचं स्थान नाही. जगण्याचे दोनच पर्याय आहेत. गुलाम व्हा नाहीतर ताठ मानेने जगा. आता वेळ आहे पेटून उठायची, एकत्र यायची आणि हातात शस्त्र घेऊन क्रांती करायची. आता ज्योत पेटून भागणार नाही. आता क्रांतीची मशाल पेटायलाच हवी. मला असं वाटलं होतं की कदाचित तुम्ही मला समजून घ्याल, पण माझ्या निर्णयामुळे जर एवढाच अडसर होणार असेल तर मी पुनर्विचार करीन. माझा वसतिगृहाला जायचा निर्णय रद्द करेन. उत्तम. जा तुम्ही, खरंच जा. तुम्ही माझ्यासाठी नका अडकून राहू. भामे, जाड पांघरून घ्यावं, थंडी असेल. पगडीची गरज नाही. आता हे कशाला? अगं मी काय कुठल्या लग्नाला चाललोय की काय? मी तर वसतिगृहात चाललोय. तिथं रेशमी वस्त्र कशाला लागतील? हे घे. अगं काय झालं? तुमच्यासाठी भाकरी करत होते. तुम्ही सोडून जाणार मला याच विचारात हात तव्यावर. अगं भामे, मी काही तिकडे आनंद म्हणून नाही चाललो. काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. तुम्ही कोणीच मला समजून का नाही घेतात? मला खूप तब्येत कमवायची आहे, खूप शिकायचं आहे मला. छान. अहो हे म्हणजे पैलवान मंडळी त्यांच्या तालमीत अहोरात्र राहतात असंच म्हणताय तुम्ही. आता आम्ही नाही का स्वयंपाक करत म्हणून काय रात्रंदिवस स्वयंपाक घरात राहतो का? मग तुम्हाला कशाला जायचंय तिकडे? आता ह्याला सुद्धा कारणीभूत तूच आहेस. अगं बाई, गाडी पुन्हा माझ्यावरच घसरली का? हो, अर्थात. आता तू कॉलेजमध्ये आलीस, तुझ्यामुळे मला एवढ्या मुलांच्या चेष्टेला सामोरं जायला लागलं. काही कल्पना तरी आहे का तुला? उपाशी होतात तुम्ही. अगं अजून एक दिवस उपाशी राहिलो असतो, मला काय चक्कर आली असती का काय त्याने? असं कसं हो? तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करता. तुमच्या आवडीची भाजी केली मी, सगळ्यांचा रोज स्वीकारून तुमच्यासाठी आले उन्हातानातून. आता उन्हातानातून कशाला? चांगली घोडागाडीतून आलीस की. म्हणजे ऊन लागत नाही की काय? अगं आता तू मूर्खासारखे वाद घालणार आहेस का? म्हणजे मीच वाद घालते, मीच भांडखोर. बरं बाई, मीच वाद घालतो, झालं समाधान? म्हणजे आता मी जाऊ असंच म्हणणं आहे का तुझं? बोल की आता. आता का दातखीळ बसल्यासारखी गप्प बसली आहेस? हे बघ, मला नाही आवडत माझी नाहक काळजी केलेली. म्हणे उपाशी राहाल म्हणून डबा घेऊन आले. किती हसले सगळे माझ्यावर. मला अशी दया दाखवलेली अजिबात आवडत नाही. जोपर्यंत आता मी एकदम भरभक्कम पैलवानी तब्येत कमवत नाही ना, तोपर्यंत तुझ्या समोर उभाच ठाकणार नाही. चुकलंच माझं. दया आणि काळजीतला फरकच दाखवता नाही आला मला. आणि तुम्हाला थांबवणारी मी कोण? ज्या दिवशी तुम्ही डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच दिवशी जा म्हणाले. आताही नाही अडवणार आणि कशासाठीच नाही. आम्ही कोणीही तुझ्या वाटेत अडसर होऊन राहणार नाही, चिंता करू नकोस. फक्त तुझ्या अशा अकस्मात निर्णयानं आम्ही थोडे
थोडे हळवे झालो तितकंच. कसं आहे ना, कितीही मोठा वटवृक्ष झाला तरी पानगळ काही चुकत नाही त्याला. पण निरोपाचा क्षण काका. दादा, अरे तू खरंच जाणार आहेस? मग आम्हाला गोष्ट कोण सांगणार? अरे तुमच्या गोष्टीसाठी त्यांनी थांबायचं होय रे. असू द्या काका, चला जायच्या आधी एकदा गोष्ट सांगतोच तुम्हाला. कुठली गोष्ट सांगू? हरिश्चंद्राची चालेल का? चालेल. बसा. काशा, जा जाऊन आतमध्ये भामेकडून ताक घेऊन ये जा. घ्या. काका, काय बरं विषय हो यंदाच्या सभेचा? अहो तोच, भूमिहीन झालेले शेतकरी, त्यांना पोरकं करणारे सावकार आणि त्याच सावकाराची पाठराखण करणारे आपले सरकार. मी म्हणतो कोणी तक्रार का करत नाही सरकारात? अहो गोविंदराव, तुम्हाला काय वाटतंय, आम्ही प्रयत्न केले नसतील? अण्णा, ये रे. घ्या, बसा इकडे. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काका. काय आहे, हवामानच इतकं विचित्र आहे, सगळी दुष्काळाची लक्षणं. नाही, आपलं भाग्य थोर की आपलं पोट ह्या शेतीवर अवलंबून नाही. आणि कसं आहे, बाळ एकदा शिकून मुनसब झाला ना की मग ह्या अरिष्टाची याच निदान या कुटुंबाला तरी लागणार नाही. दुर्दैवाने सगळेच जण असा विचार करायला लागले, त्यामुळे आपल्या समाजाची आणि देशाची ही अशी दुरावस्था झाली. बरं, ते असो. मला सांगा, बाळ कुठे आहे सध्या? अहो बऱ्याच दिवसात नव्या विष्णूच्या मंदिरात सुद्धा दिसला नाही तो. तो वसतिगृहात गेलाय राहायला. तिथे म्हणे त्याचे लक्ष त्याच्या ध्येयावर केंद्रित होते. सुरुवातीस आम्हाला हे पचवणं फार जड गेलं, परंतु अहो मला विचाराल तर अगदी योग्य निर्णय घेतलाय त्याने. असाध्य वाटणारे ध्येय जे आजवर कधीच मिळालं नाही, ते मिळवायचं असेल तर असेच प्रयत्न करावे लागतात जे आजवर कधीच केले नाही. आणि गोविंदराव, जग रहाटी काय असते ते बाहेर राहिल्याशिवाय समजूच शकत नाही. व्यायामाचं भूत यांच्या डोक्यात कोणी घातलं कोणास ठाऊक. अगं वहिनी, लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही, ते बाहेर सार्वजनिक काका आहेत ना, ते म्हणे पुस्तकं कॉलेजला गेली ते बरं झालं. अगं पण पुस्तकं कॉलेजातच असणार ना, नाही तर कुठे? तुम्हाला नाही कळणार भाऊजी. ते म्हणतायत तुमचा दादा वसतिगृहात गेला ते बरं झालं. असे कोण काका म्हणतात? इथे आमच्या जीवाला घोर. आणि ह्यांना सांजा. सांजा? अगं बाबांनी त्या काकांसाठी सांजा करायला सांगितलेला. अहो भाऊजी, आधी सांगायचं ना. त्यांना म्हणावं मी लगेच करून आण. बहुतेक मलाच उशीर झालेला दिसतोय. सगळ्यांची जेवणं झाली वाटतं. जिलबी. ऐका हो ऐका, आपल्या या नवीन मित्रास असे वाटते आहे की इथे लग्नाची पंगत उठते आहे. जिलब्यांचं जेवण पाहिजे याला, जिलब्यांचं. अरे तूच म्हणाला होतास ना की जिलबी आहे जेवायला आणि सोळं नसले. बाळ, अरे हे वसतिगृह आहे. इथे कोणाचंच आयुष्य खाजगी नसतं, जे काही आहे ते सार्वजनिक.
आणि मला सांग, आपण आता चेष्टा मस्करी नाही करणार तर कधी करणार? वार्धक्यात काय? हे बघ, हे मला मान्य नाही. नाही ना मान्य? नाही ना आवडत आहे? नाही. मग ते त्यांना ठणकावून सांगता येईल अशी धमक निर्माण कर. अरे तुझ्याकडे बघून असे चळाचळा कापले पाहिजे सगळे, अशी तब्येत कमव. आता त्याचसाठी आलोय ना इथे. मग काय 8ही प्रहर व्यायाम करू आणि अभ्यासाला तिलांजली वाहतो, किंवा एक काम करतो, पुस्तकं संगमाच्या पाण्यात सोडून येतो. शक्य असल्यास तेच कर. कारण हे काय हा? हे काय? अरे आपल्या दंडातल्या बेटकुळीकडे बघून लोकांना धडकी पडली पाहिजे. मला सांग, तुला नक्की झेपणार आहे ना हे? मी तुला म्हणालो ना, मी ठरवलं आहे. ठरवलं आहे म्हणजे साध्य झालं का? मारू शकणार आहेस एका दमात 1000 बैठका? मग तू एका बैठकीत त्रिकोणमितीची 20 उदाहरणं सोडवू शकणार आहेस? 1000 बैठका मारतोय. तू विषय भरकटवू नकोस. इथे विषय तुझ्या कुवतीचा आहे. मी तुझ्याकडनं व्यायाम करून घेईल, पण तू त्यास पात्र आहेस का हे मला बघायचंय. प्रश्न तुझ्या बौद्धिक कुवतीचा पण आहे. जितका त्रास तू मला व्यायाम करताना देणार आहेस ना, तितकाच त्रास मी तुला तुझं गणित पक्क करून घेताना देणार आहे. आणि बघू कोण जिंकतय कोण हरतय. तुझी जी काय परीक्षा आहे ना, ती द्यायला मी तयार आहे आत्ता, या क्षणी. असं म्हणतोस? मग तुला मी जी सांगेन ती परीक्षा द्यावी लागेल. मान्य. आता तुला समोर चंद्र दिसतोय, पण इथूनच सूर्याचा पहिला किरण येणार. म्हणजे सूर्योदय होईपर्यंत तुला हे असंच उभं राहायचं. काही येऊ दे, वारा आला, झोप आली, तरी तुला हा पाय खाली टेकवायचा नाहीये, कळलं? दाजी, अरे हे काय करतोयस? इतक्या थंडीत ह्याला बाहेर उभं केलंयस? पहिल्याच दिवशी आजारी पडेल ना तो. पुरुषोत्तमा, शरीराला झालेले आजार बरे होऊ शकतात. मला याची मनशक्ती किती दांडगी आहे ते बघायचंय. ही परीक्षाच समज तुझी. दाजी, आता आज रात्री काही होऊ दे, माझा प्राण जरी गेला तरी मी तुला उद्या याच अवस्थेत सापडेल. उद्या सूर्योदय होईपर्यंत मी माझा पाय खाली टेकवणार नाही म्हणजे नाही. अरे बाळ, शुभ बोल ना जरा. कशाला मरणाच्या गोष्टी करतोस? हे बघ, तुला झेपणार नसेल ना बाळ, तर मला आता सांगा. दाजी, तुझा बरं. आणि जर का नसेल विश्वास तर बस इकडे रात्रभर माझ्या समोर. बघ, विश्वासाचा प्रश्न नाहीये. असो, चला मंडळी, आपण आपापल्या खोलीत जाऊया. चला बघूया किती वेळ उभा राहतोय. अजून उजाडलं नाहीये. मस्त गाढ झोप लागली. बाळ नाही, तोही झोपलाच असेल. एवढं एकदा बघून येऊ का? बाळ, बाळ, अरे बाळ, बाळ, अरे तू अजून उभा आहेस? हा काय प्रश्न आहे? तू जसं सांगितलंस तसाच मी उभा आहे. आणि सूर्योदय जोपर्यंत होत नाही तोवर हा बाळ गंगाधर टिळक त्याचा पाय खाली टेकवणार नाही. अरे पण माझं बोलणं तू काय एवढं मनावर घेतलंस? हा, हे बघ, आता तू पाय खाली ठेव आणि आता जाऊन झोप. आपण पहाटे जाऊया मला. एकदा सांगितलं ना, सूर्योदय होत नाही तोवर हा पाय खाली टेकणार नाही. अरे पण मीच सांगितलं ना तुला असं उभं राहायला. मीच सांगतोय आता पाय खाली ठेव बाळ, नाहीतर मी खेचे ना पाय. जसा धनुष्यातनं निघालेला बाण परत येत नाही, तसा बाळ गंगाधर टिळकाचा मानस कोणी मोडू शकत नाही. बाळ, तू आणि तुझी तत्व जरा बाजूला राहा, कळलं? मी तुला सांगितलं होतं असं उभं राहायला. मला मान्य आहे, तुला समजून घेण्यात चुकलो. ऐक, माझं पाय खाली ठेव. तू परीक्षेत उत्तीर्ण झालास, चेष्टेत का होईना. तू मला गुरु मानतोस ना, मग ऐक, या गुरुचं पाय खाली ठेव, नाहीतर मी खेचे ना पाय. खरंच का? अजून बराच वेळ मी असा थांबू शकतो बरं? बाळ, पाय खाली ठेव, मी म्हंटल ना.
बाळने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती पूर्णत्वास नेल्याशिवाय तो स्वस्थ बसत नाही. अगं शरीर कणखर तर मनही कणखर. तो म्हणाला तसं स्वतःचं शरीर कणखर करेल, खूप विद्या संपादन करून विद्वान होईल आणि पराक्रमाची नवी नवी क्षितिज पादाक्रांत करेल. आपल्या तेजाने, वाणीने, करारी बाण्याने असा काही पराक्रम करेल की त्याची ख्याती दशोदिशात पसरेल. कुठे शोधायचा आता याला? काका, अरे 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 सावकाश, किती वेगानं धावतोयस? अरे काका, तू इथं कसा काय? मी कसा काय? मला काय मज्जाव केलाय का कोणी इथे यायला? म्हटलं आपला पुतण्या इथे वसतिगृहात येऊन राहिलाय तर प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वतः बघावं काय करतोय नेमकं. म्हणजे सोजीर होऊन माझ्यावर लक्ष ठेवायला आलायस तर? काय काका, पुतण्यावर एवढा देखील विश्वास नाही? सोजीर नव्हे, गुप्तहेर. अरे बापरे, एक अत्यंत महत्वाचा ऐवज आणलाय तुझ्यासाठी. काय काय? कोणास सांगू नकोस. हे बघ, काकूच्या हातच्या पुरणपोळ्या आणि हे लाडू भामाने बनवलेत ना? वा, अगदी योग्य ओळखलंस. प्रथम वर्षात इथे जे शिकवतात ते ज्ञान मला अगोदरच अवगत झालंय. मग ते शिकण्यासाठी पुन्हा वेळ कशाला खर्च करायचा? त्यापेक्षा मी विचार केला की हे वर्ष मला पूर्णपणे स्वतःसाठी खर्च करायचंय. स्वतःसाठी? अरे मग आजपर्यंत जे काही केलंस, जे काही वागलास ते कोणासाठी होतं? घरच्यांची सगळ्यांशी भांडलास, इथे वसतिगृहात येऊन राहिलास, हट्टानं राहिलास, ते कोणासाठी होतं? स्वतःसाठीच ना. अरे मग ज्या कारणासाठी इथे आलायस ते तरी निदान मन लावून कर. हे कुठलं स्वैर वागणं म्हणायचं बाळ? काका, जसे आतापर्यंत ते सर्व निर्णय विचारांती घेतले तसा हा निर्णय सुद्धा विचारपूर्वकच घेतलाय मी. अरे कसला विचार? दादाचं स्वप्न धुळीस मिळवण्याचा विचार आहे का हा? आम्हा सगळ्यांची स्वप्न उधळून लावण्याचा विचार आहे का हा? सांग बाबा एकदाचा, आम्हाला कळू दे. काका, मी कोणाच्याही अपेक्षा आणि स्वप्न धुळीस मिळवत नाहीये. आधी मला माझ्या अपेक्षांची पूर्तता करायची, स्वतःला या जगातील आव्हानांसाठी तयार करायचंय आणि त्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. साधना कसली? जोर बैठकांची, तासनतास व्यायाम करण्याची? अरे बाळ, वाटलं होतं तू शिकून मोठा मुन्सफ होशील, घराची जबाबदारी घेशील. अरे तुझ्यापेक्षा ही सामान्य मुलं सुद्धा पुढे जात आहेत, प्रगती करतायत, शिष्यवृत्त्या घेतायत. आणि तू बाळ, दादानी तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी पैसे काढून ठेवलेत, त्याचा धड विनियोग कर. हे काय करून घेतोयस तू बाळ? बघवत नाही रे, बघवत नाही. काका, भविष्यात मी कुठली वाट निवडीन मला नाही माहित, पण जी वाट निवडेन ती मी स्वतः तयार केलेली असेल. काका, सरळ सोट मार्गावरून चालत जाण्यापेक्षा वनातील काटेरी मार्गांवरून धावणं मला अधिक भावेल. काका, असं वाटतं जो मार्ग मी निर्माण करीन उद्या त्यावर कोणीतरी स्वेच्छेने चालावं. त्यासाठी मला स्वतःला घडवायचंय काका, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. आणि माझ्या या निर्णयाचा उद्या तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही एवढा शब्द मात्र मी नक्की देतो. तुझ्याशी वाद घालणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेणं. असो, आजपर्यंत सदोदित आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. आता यापुढेही तसंच करणं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करूच. अरे हो 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 काका, हीच अपेक्षा होती की घेशील तू मला समजून. ठीक आहे, बरं आता मी येतो.
काळजी घे बरं का. बाकीचं सगळं बाजूला ठेवा, आधी घरामध्ये काय घडतंय त्याकडे लक्ष द्या. आता काय झालं? भामाची अवस्था पाहवत नाही हो. आणि हा तर दिनक्रमच झालाय जणू. अगदी पर्वचा म्हणावा तसा. रोज दर घटकेला भामा दाराशी जाऊन बाळ आला की नाही पाहते. बाळ तर काही येतच नाही. एक खडा उचलून आणते आणि भांड्यामध्ये जमा करून ठेवते आणि सगळा राग भांड्यांवर काढते. या खड्यांचं काय गणित बांधलं हिनं? अहो, प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून ती एक खडा उचलते आणि भांड्यामध्ये जमा करून ठेवते. म्हणजे बाळला आला की दाखवता येईल की हिनं त्याची किती दिवस वाट पाहिली ते. आणि पहा ना, आता शुक्लातली अष्टमी आली हो. नवरात्र देखील चालू झाले, पण बाळचा अजूनही काही पत्ता नाहीये. असे किती खडे जमवलेत तिनं. नाही, बाळ घरी आला की त्याचं मस्तक फुटणार असंच वाटतं मला. करा, तुम्ही चेष्टाच करा. पुरुषांना बायकांचं मन कधी करणार देवच जाणे. आओ ऐका, निरोप आलाय. आज तो येणार आहे. आज? अगं हळू बोल, कोणास काही कळता कामा नाही. अहो, पण ही आनंदाचीच वार्ता आहे ना. हो हो, आनंदाचीच वार्ता आहे. पण आपल्याला बाळाचा स्वभाव काय नवीन आहे का? येईल येईल म्हणेल आणि नाहीच आला तर नाही. आणि याचा अर्थ तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या. कमले कमलोत्पत्ती ही श्रूयते नची दृश्यते. अर्थात एका कमल पुष्पाची दुसऱ्या कमल पुष्पावर उत्पत्ती होते हे आपण ऐकलेले असते, पण हे कुणीही पाहिलेले नाही. आणि सर, माझे डोळे जरी मिटलेले असले तरी माझे सर्वत्र लक्ष आहे. उठ, टिळक उभा राहा. काय रे, कुठून आला एवढा उद्दामपणा? अरे जरा चार बैठका काय मारल्यास, तब्येत काय कमावलीस, म्हणजे आभाळास हात टेकले का रे तुझे? नाही नाही, शरीराशी गट्टी जमल्यामुळे ना बुद्धीला गर्वाची बाधा झाली तुझ्या, दुसरं काही नाही. हा विषय शिकणे इतके सहज वाटते तुला? अरे महाकवी कालिदासाचं हे काव्य समजणे हे तुझ्यासारख्या सामान्य मुलाचे काम नाही. किती आव्हानांना सामोरे जात कालिदासाने उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या. आणि त्याच महाकवी कालिदासाला फक्त जिवंतपणीच नव्हे तर त्याच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी सुद्धा अशाच आव्हानांना सामोरे जावे लागले. आणि मला सुद्धा अशाच काही आव्हानांना सामोरे जावे लागेल असे दिसते. आव्हान? हो, अर्थात. बर का, एकदा एका सुंदर युवतीने एवढी एकच उक्ती भिंतीवर लिहिली, अर्थात ओळ. आणि या पुढची समर्पक ओळ काय असू शकेल असे महाकवी कालिदासाला विचारले. आता महाकवी कालिदास तो साक्षात सरस्वती त्यावर प्रसन्न झाली होती. त्याने यथार्थ अशी पुढची ओळ लिहून काढली. पहिली ओळ आहे, कमले कमलोत्पत्ती श्रूयते न च दृश्यते. आणि त्याने लिहिली, बाले तव मुखाम भोजयी दृश्यमिंदीवर द्वयम. वा, अर्थात कमळाच्या पुष्पावर आणखी एक कमळ उगवून येणे हे आपण सर्वांनीच ऐकलेले असते, मात्र कुणीही ते पाहिलेले नसते. तर मग हे सौंदर्यवती, तुझ्या या कमलरूपी चेहऱ्यावर हे दोन कमल नयन कसे निर्माण झाले? आता तुम्ही सांगा, याच युवतीने पुढे जाऊन महाकवी कालिदासाचे प्राणहरण केले असे सांगितले जाते. बाळ, बाळ, अरे काय रे, काय थांब जरा, अरे दम लागलाय. थांबायला मला वेळ नाही, मी निघालो घरी. काय, आज तू घरी चाललायस म्हणजे उद्या तू नक्कीच येत नाहीस, हो ना? अर्थात येणार नाही.
इतके दिवसांनी मी घरी चाललोय म्हटल्यावर एका दिवसात कसा परत येईल? बरं, आमच्या घरची मंडळीच मला सोडणार नाहीत तो भाग नाही राहणार. अरे रे, वाईट झालं. चांगली संधी तुझ्या हातून निसटून गेली बा. कसली संधी? नाही, तू जा, तू आपला जा. अरे मला वाटले होते तुझ्या बुद्धीला चालना मिळेल, तुझी प्रतिभा आम्हाला अनुभवता येईल, पण ते नियतीच मान्य नाही. त्याला आम्ही काय करणार? दाजी, ओ दाजी खरे, ते एक राहिलंच असतं आता गेलो असतो तर. चल 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 चल, हे बंद करतो. कर कर कर. बरं झालं आठवण केलीस. हो. मला वाटलं काल जसं तू माझं चालत येणं न बघता ओळखलंस तसं आजही ओळखशील. नाही, आज माझं चित्तच थाऱ्यावर नाही. समजू शकतो. मातृवियोग आणि त्याच्या आठवणी या कायम क्लेशदायकच असतात. पण आज ज्या प्रकारे तू मातृविलाप सादर केलास, तुझ्या मातोश्रीस खरोखरच अभिमान वाटला असेल तुझा. अभिमान वाटायला ती प्रत्यक्ष असायला हवी सर. कोकिळेचा स्वर हरपला म्हणून त्याचं गायन थांबत नाही बळवंत. जगासाठी तो स्वर नाहीसा झालेला असतो, परंतु मनाशी संवाद हा कायम सुरूच असतो. तुझ्या मातोश्री तुझ्याकडे तिथून पाहत आहेत, अभिमानाने, कौतुकाने. सर, एक विचारू? विचार, बस विचार, बोल. सर, तुमच्या दृष्टीने मी तुमच्याशी इतका उद्दामपणे वागत आलो आहे, तरी सुद्धा तुम्ही मला प्रथम पारितोषिक दिलं. कसं काय? मला तर पूर्ण खात्री होती की तुमचा माझ्यावरचा राग पाहता तुम्ही मला जाणून बुजून बाजूस काढाल. अरे, तुझ्यासारखा विद्यार्थी देखील असा विचार करू शकतो? आश्चर्य. विद्यार्थ्याशी माझं नातं प्रथम शिक्षकाचं जरी असलं तरी नंतर ते वडिलकीचं आहे. तुमच्या बुद्धीचं मूल्यमापन करताना तुमची वर्तणूक कशी आहे याचा विचार करून कसा चालेल? तुझी कविता आणि त्याचं सादरीकरण हे सर्वोत्तमच होतं, मग त्याबाबत मी पक्षपातीपणा कसा करेन? बळवंत, तुझी बुद्धिमत्ता ही विलक्षणच आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. पण मी तुला हे कधीही सांगितलं नाही का? कारण त्यामुळं तुमची ही पावलं कदाचित जमिनीहून 4 बोटं वर चालायला नको होत काय? नाही सर, नाही नाही नाही, कधीच नाही असं होणार. पण आज मी तुला वडिलकीच्या नात्यानं एक गोष्ट सांगू इच्छितो. तुझा हा स्वभाव जर तू वाकू शकला नाहीस तर स्वतःहून संकटांना आमंत्रण देशील. काय कळलं ना? होय. नमस्कार करतो सर. यशस्वी भव, अशीच प्रगती करा. अरे हो, काल म्हणाला होतास कागदाचा योग्य तो वापर करेन.